नमस्कार. स्वाद चतुरीच्यामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रवा बेसनाचे लाडू. हे लाडू बनवत असताना आपण तूप अगदी कमी प्रमाणात वापरले तरीही तुम्ही पाहू शकता अगदी मस्त खुसखुशीत तयार झालेले आहेत. हे लाडू बनवत असताना तूप जरी आपण कमीत कमी वापरलं असलं तरी अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत रवा किंवा हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही. कारण इथं मी परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट टाइम, अगदी सुटसुटीत अशी पद्धत, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही रवा बेसनाचे लाडू बनवणार असलात तरीही लाडू तुमचे अजिबात चुकणार नाहीत. पटकन सुरुवात करूया. लाडूसाठी आपण काय साहित्य घेतले ते सुरुवातीला पाहू. तर इथं मी बारीक रवा घेतलेला आहे 2 वाटी. लाडू बनवत असताना अगदी 0 साईजचा बारीक रवाच वापरायचा, म्हणजे लाडू अगदी खुसखुशीत छान असे तयार होतात. सारख्याच वाटीने आपल्याला इथं लागेल 1 वाटी बेसन पीठ. तर इथं मी जे पीठ घेतलेलं आहे ते डाळ भाजून गिरणीतून दळून आणलेलं आहे. याऐवजी तुम्ही कच्च्या डाळीचं पीठ किंवा विकतचं बेसन पीठ सुद्धा वापरू शकता. 2 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. एकूण 3 वाटी हे साहित्य झालं. तर त्यासाठी आपल्याला इथं सारख्याच वाटीने 2 वाटी साखर घ्यायची आहे. रवा आणि बेसन भाजण्यासाठी आपण घेतलेलं आहे पाऊण वाटी साजूक तूप. तर इथं मी मोठी वाटी घेतलेली आहे. तुम्ही घरातील कोणतीही वाटी सिलेक्ट करून हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता. पण आता जर तुम्हाला वजनी प्रमाणामध्ये हे साहित्य घ्यायचं असेल किंवा वजनी प्रमाणामध्ये लाडू बनवायचे असतील तर त्यासाठी रवा तुम्हाला घ्यायचा आहे 400 ग्रॅम. त्यानंतर बेसन पीठ घ्यायचं आहे 150 ग्रॅम. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण रवा 2 वाटी घेतला, त्याच्या निम्म 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, मग वजनी प्रमाणात सुद्धा रव्याच्या निम्मच बेसन घ्यायचं का? तर असं अजिबात नाही. कारण रव्याचे कण हे वजनाने जड असतात, त्यामुळे 2 वाटी रव्याचं प्रमाण हे जास्त भरतं. आणि त्याच वाटीने जर 1 वाटी बेसन पीठ घेतलं तर बेसन हे हलकं असतं वजनाने, त्यामुळे त्याचं वजन हे कमी भरतं. त्यामुळे वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण इथं वेगवेगळं आपल्याला घ्यावं लागतं. तर आता रवा आणि बेसन दोन्ही मिळून 550 ग्रॅम हे आहे. त्यासाठी तेवढी साखर वापरली तरीही चालते, पण अति गोड झालेले लाडू सुद्धा खायला नकोसे वाटतात, त्यामुळे इथं मी 500 ग्रॅम साखर घेतलेली आहे. सोबतच रवा बेसन भाजण्यासाठी तूप घेतलेलं आहे 180 ग्रॅम. तर आता आपण वजनी प्रमाणात आणि वाटीच्या प्रमाणामध्ये साहित्य पाहिलं. जर तुम्हाला मेजरिंग कपने म्हणजे 250 ml चा जो कप असतो त्याने जर सर्व साहित्य मोजून घ्यायचं असेल तर त्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. काय काय साहित्य लागणार आहे ते पाहिलं. आता आपण रवा आणि बेसन भाजून घेऊया. रवा आणि बेसन भाजण्यासाठी नेहमी जाड बुडाची आणि अशी खोलगट कढई घ्यायची. भाजण्यासाठी चमचा वापरताना उलथनच वापरायचं, कारण उलथण्याने किंवा या उलथण्याने साहित्य एकसारखं तळातून व्यवस्थित हलवता येतं. त्यामुळे रवा आणि बेसन भाजत असताना हात अवघडून येत नाही आणि सर्व साहित्य एकसारखं भाजलं जातं. जर असा खोलगट चमचा वापरला तर रवा बेसन जे काही भाजत असो ते चमच्याच्या मध्ये असं बसलं जातं आणि ते व्यवस्थित भाजलं जात नाही. तर आता ही जाड बुडाची कढई मी गॅसवर गरम करत ठेवली आहे. यामध्ये घेतलेल्या तुपातलं पाव वाटी साजूक तूप घालून घ्यायचंय. तर सुरुवातीला आपण रवा भाजून घेणार आहोत. रवा भाजण्यासाठी एवढं तूप पुरेसं होतं. हे तूप आता चांगलं गरम होऊ देऊ. लक्षात घ्या, तूप आपलं चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे. हे पहा, यामध्ये चिमुटभर रवा घालून मी पाहिला, अगदी पटकन फुलला. तूप चांगलं गरम झालंय. यामध्ये घेतलेला 2 वाटी बारीक रवा घालून घेऊ. आता हा जो घेतलेला रवा आहे तो आपल्याला कमी ते मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा आहे. हलका बदामी रंग येईपर्यंत मी भाजून घेणार आहे. रवा भाजताना अगदी तळातून खालीवर करत सतत हलवत राहून भाजून घ्यायचा, म्हणजे मग तो सगळ्या दिशेने एकसारखा भाजला जातो. रव्याचा एखादा कण जास्त भाजला जात नाही किंवा एखादा कण कच्चा राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रवा भाजताना गॅस कुठेच आपल्याला मोठा करायचा नाही, नाहीतर मग रवा लवकर वरून भाजला जातो, करपट होतो आणि आतून कच्चा राहतो. आणि असा जास्त भाजलेला कडक झालेला रवा पाक शोषून घेत नाही आणि मग लाडू खाताना ते खरबरीत लागतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं, रवा भाजताना गॅस कमी ते मध्यम ठेवायचा आणि तळातून सतत हलवत राहून हलका बदामी रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यायचाय. आता जे नवशिके आहेत, पहिल्यांदाच लाडू बनवताय, रवा भाजलेला कळत नसेल तर माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून सांगते, रवा भाजायला बरोबर मोजून 12 ते 13 मिनिटं पुरेशी होतात. त्यामुळे काय करायचंय, रवा भाजायला सुरुवात केल्यावरचं टायमिंग कागदावरती लिहून ठेवायचंय आणि तिथपासून बरोबर 12 ते 13 मिनिटं हा रवा मध्यम आचेवर भाजून घ्यायचाय. रवा भाजत असताना मात्र या गोष्टी लक्षात ठेवा.
पहिली गोष्ट म्हणजे रवा अगदी बारीक असाच वापरायचा आहे. गॅस कमी ते मध्यम ठेवायचा आहे. तिसरी गोष्ट, रवा सतत हलवत राहून भाजून घ्यायचा आहे. म्हणजे मग बरोबर 12 मिनिटांमध्ये रवा व्यवस्थित हलका बदामी रंगावरती भाजून होतो. तर इथे बघा, बोलत बोलत रवा भाजून झाला. याला हलका बदामी रंग आलेला आहे. तुम्ही जर सुरुवातीला पाहिलात तर असा पांढरा शुभ्र रवा होता. आता दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात येत असेल. असा या पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. इतका रवा भाजण्यासाठी मला बरोबर 12 मिनिटं लागली. रवा भाजलेला आहे. आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये तो काढून घेऊया. आणि आता त्याच कढईत आपल्याला बेसन भाजून घ्यायचंय. त्यासाठी शिल्लक राहिलेलं संपूर्ण तूप कढईत काढून घेऊ. हे तूप सुद्धा आपल्याला चांगलं कडकडीत होईपर्यंत गरम करून घ्यायचंय. तूप गरम झाले की यामध्ये घेतलेलं 1 वाटी बेसन पीठ घालून घेऊ. सगळं मिसळून घ्यायचंय. आणि तुम्ही पाहू शकता बेसन पिठाने संपूर्ण तूप हे शोषून घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ पुन्हा संपूर्ण तूप कडेने सोडत नाही किंवा याला सुद्धा हलका तांबूस रंग येत नाही तोपर्यंत याला भाजून घ्यायचंय. गॅस आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायचा आहे, कुठेच मोठा करायचा नाही. सतत हलवत राहून हे बेसन पीठ भाजून घेऊ. तर इथं साधारण 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत. बेसन पीठ छान भाजलं गेलेलं आहे. खमंग असा घरामध्ये वास दरवळतोय. बेसन पिठाने कडेने तूप सोडायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी मी भाजलेल्या डाळीचं पीठ वापरलं होतं, त्यामुळे एवढं पीठ भाजण्यासाठी मला 7 मिनिटं लागली. जर तुम्ही कच्च्या डाळीचं बेसन पीठ किंवा विकतचं बेसन पीठ वापरलं असेल तर तुम्हाला आणखीन 6 ते 7 मिनिटं जास्त लागू शकतात. म्हणजेच एकूण तुम्हाला 14 ते 15 मिनिटं लागतील इतकं पीठ भाजण्यासाठी. फक्त जोपर्यंत बेसन पीठ सगळं तूप कडेने सोडून असं सैलसर पडत नाही तोपर्यंत पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय. आता बेसन पीठ सुद्धा भाजून झालं. ही कढई गॅसवरून खाली उतरून ठेवू. यानंतर आता आपण साखरेचा पाक करणार आहोत. त्यासाठी कढई गॅसवर गरम करत ठेवलेत. कढईमध्ये घेतलेली संपूर्ण 2 वाटी साखर घालून घेऊ. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली त्याच वाटीने साखरेच्या निम्मे म्हणजे 1 वाटी पाणी घालायचंय. अंदाजाने म्हणाल तर साखर एकसारखी पसरून घ्यायची आणि साखर बुडून वर अर्धा इंच येईल इतपत पाणी यामध्ये घालायचंय. आता गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची. लक्षात घ्या, साखर विरघळेपर्यंतच गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे. सतत हलवत राहायचं म्हणजे मग साखर तळाशी चिकटणार नाही किंवा करपणार नाही. मोठ्या गॅसवरती याला सतत हलवून घेतलं. बघा 3 ते 4 मिनिटांमध्ये साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि या पाण्याला उकळी यायला सुद्धा सुरुवात झाली आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर हे साखरेचं जे पाणी आहे ते खूप काळपट झालेलं आहे, कारण यामध्ये साखरेची मळी आहे. तर ती काढून टाकण्यासाठी अशा या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे 1.5 चमचे दूध. इथे घेतलेलं दूध हे साधं रूम टेम्परेचरचं आहे, फ्रीजमधलं किंवा गरम नाही. आता गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा आहे आणि या पाण्याला चांगली एक खळखळून उकळी काढायची आहे. मिनिटभरातच पहा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि या साखरेची जी काही मळी होती, घाण होती, ती सगळी फेसाच्या स्वरूपात वरती तरंगून आलेली आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि ही साखरेची संपूर्ण मळी झाऱ्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे. या पद्धतीने मी पूर्णपणे पाक स्वच्छ करून घेतलेला आहे. आता साखर विरघळल्यानंतर तुमचा पाक हा काळपट न दिसता अगदी स्वच्छ दिसत असेल तर तुम्ही ही प्रोसेस स्किप करू शकता. पण जर साखर विरघळल्यानंतर पाणी त्याचं काळपट दिसत असेल तर नक्कीच पाक असा स्वच्छ करून घ्या, म्हणजे लाडू दिसायला सुंदर आणि आकर्षक दिसतात. नाहीतर मग साखरेतली ही मळी आपल्या लाडूच्या रंगावर परिणाम करते आणि ते थोडेफार काळपट दिसतात. संपूर्ण मळी मी काढून घेतली. पाक तुम्ही पाहू शकता पूर्णपणे क्लीन स्वच्छ झालेला आहे. आता गॅस कमी ठेवायचा आहे आणि या साखरेच्या पाण्याचा 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. तर बघा साधारण 3 ते 4 मिनिटं झालेत. आपण एकदा पाक चेक करूयात. उलथण्याने त्याचं थोडंसं यातलं मिश्रण किंवा थोडासा पाक हा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याला फुंकर मारून पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. हे गार होतंय तोवर आपल्याला इथं पाक असंच सोडायचं नाही, याला सतत हलवत राहायचंय. गॅस आपला कमीच आहे. फुंकर मारून पाक गार करून घेतलाय. 2 बोटांच्या मध्ये पाक घ्यायचा आहे आणि असं बोटाने चेक करायचं. पहा, याला अजूनही 1 तार धरत नाहीये. पुन्हा याला 2-3 मिनिटं शिजवून घेऊया.
तर आणखीन एक 3 मिनिटं हा पाक मी शिजवून घेतलाय आणि पुन्हा एकदा चेक करूयात. नेहमीप्रमाणे प्लेटमध्ये पाक घ्यायचा आहे. फुंकर मारून पूर्णपणे गार करून घेऊ. पहिल्यांदा आपण एकदा पाक चेक केला होता, त्यानंतर पुन्हा 2दा मी पाक चेक केला होता. तुम्ही सुद्धा पाक करत असताना मध्ये मध्ये चेक करत राहा. तर आत्ता घेतलेला शेवटचा थेंब पूर्णपणे गार करून घेतलाय. पुन्हा एकदा चेक करूया. हे पहा, 2 बोटाच्या मध्ये पाक घेतला, पूर्णपणे गार झालाय. मगच चेक करतोय आपण. छान याला एक तार धरत आहे आणि लगेच तुटत सुद्धा आहे. एक तारी पाक आपला तयार झालाय. पाक आपला पूर्ण तयार झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे. आता यामध्ये खाण्याचा केशरी रंग घालायचा आहे, अगदी चिमूटभर. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. 1 चमचा सुंठ पावडर घालायचे आणि हे मिसळून घ्यायचंय. जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी सांगते, साखर विरघळायला आपल्याला 3 मिनिटं लागली होती. तिथून पुढे 6 ते 7 मिनिटांमध्ये पाक व्यवस्थित तयार होतो. कढई गॅसवरून खाली उतरून घेऊन मिसळून घेतलं तरी चालेल. हे सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं. आता यामध्ये लगेच आपण भाजलेला रवा आणि बेसन पीठ घालू शकतो. तर तसं केलं तर यामध्ये बऱ्याचशा गुठळ्या तयार होतात. त्यामुळे काय करायचंय, पाक केलेली कढई गॅसवरनं खाली उतरून ठेवायची. आणि बघा, ज्या कढईमध्ये आपण बेसन भाजलं होतं ते बेसन सुद्धा थोडं घट्ट होऊन आलेलं आहे. गॅस मोठा ठेवायचा आहे आणि 1 मिनिटभर फक्त कढई गरम होईपर्यंत याला परतून घ्यायचंय. अर्धा ते 1 मिनिटातच कढई चांगली तापली गेली. बेसन पीठ पुन्हा सैल पडलेलं आहे. आता यामध्ये भाजून घेतलेला रवा घालायचा आहे. रवा घातला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. लक्षात घ्या, आता आपण गॅस बंद केलाय आणि पुन्हा अजिबात लावायचा नाहीये. संपूर्ण रवा मी यामध्ये घालून घेतला. आता यामध्ये बेसनच्या पिठाच्या ज्या काही गाठी तयार झालेल्या असतील त्या फोडत फोडत हे सगळं एकजीव मिसळून घ्यायचंय. गॅस आपला बंदच आहे. ही प्रोसेस मात्र अगदी फास्ट करायची आहे, वेळ अजिबात घालवायचा नाही. अर्धा ते 1 मिनिटातच हे सगळं मिसळून घ्यायचंय. हे मिसळून झालं, तुम्ही पाहू शकता अगदी एकजीव झालेला आहे. यामध्ये तयार करून घेतलेला गरम गरम साखरेचा पाक घालायचा आहे. संपूर्ण पाक यामध्ये घातल्यानंतर हवं तर तुम्ही कढई गॅसवरनं खाली उतरून ठेवून पुढची प्रोसेस केली तरी चालेल. पहा, मी पाकामध्ये हे सगळं मिसळून घेतलं. एकही गुठळी तयार झालेली नाही, व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आता जरी हे मिश्रण तुम्हाला खूप पातळ किंवा सैलसर वाटत असलं तरीही यातला रवा जसं पाक शोषून घेतो तसं हे मिश्रण पुन्हा घट्ट होऊन येतं आणि लाडू व्यवस्थित वळले जातात. आता या मिश्रणावरती प्लेट झाकायचे आणि 1 तास तरी याला भिजत किंवा मुरत ठेवायचंय. 1 तास जरी ठेवलेलं असलं तरी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरानंतर प्लेट काढायचे आणि याला खालीवर असं मिसळून घ्यायचंय. म्हणजे मग वरती कोरडं पडलेलं जे काही मिश्रण असेल ते यामध्ये एकजीव मिसळलं जातं आणि सगळा रवा छान असा भिजला जातो किंवा मुरला जातो. याला मिसळून घ्यायचंय. याला वरती पुन्हा प्लेट झाकायचे आणि पुन्हा याला असंच झाकून ठेवायचंय. 15 ते 20 मिनिटाच्या अंतरानंतर याला काढून हलवून घेत राहा. बरोबर 1 तास 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही मिश्रण आत्ता पाहू शकता, खूप घट्ट होऊन आलेलं आहे. या स्पॅच्युलाने अगदी सहज मोडलं जात नाहीये. याला स्टीलच्या चमच्याने मोकळं करून घेऊ. रव्याने पूर्ण पाक शोषून घेऊन हे मिश्रण घट्ट झालं असलं तरीही तितकंच सॉफ्ट आहे. हे पहा, मिश्रण तुम्ही बघू शकता अगदी मोकळं आहे, मऊसूत आहे. आता या स्टेपला याच्यामध्ये मगज बी घालायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुकामेवाचे काप घातलेत तरी चालतील. मिसळून घेऊयात आणि लाडू वळायला सुरुवात करूया. लाडू वळताना वरून डेकोरेशन करण्यासाठी किंवा वरून लावण्यासाठी इथे मी सुकामेव्याचे थोडे काप घेतलेले आहेत. जेवढा लाडू आपल्याला वळायचा आहे तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं. असं हातावर थोडंसं सोळायचं. यामध्ये काही गाठी असतील तर त्या फोडून घ्यायच्या आणि लाडू वळून घ्यायचा. तर अगदी पाऊण वाटी साजूक तूप वापरून हे लाडू आपण तयार करून घेतले. तरीही तुम्ही पाहू शकता अतिशय उत्तम असे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला छान असे लुसलुशीत किंवा चकाकी असणारे लाडू अजून हवे असतील तर तुम्ही तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. इथं आपण 180 ग्रॅम तूप घेतलं होतं, त्याऐवजी 250 ग्रॅम तूप वापरून तुम्ही सेम याच पद्धतीने लाडू बनवू शकता. तर इथं अतिशय सुंदर असा लाडू आपला वळून तयार झालाय. याच पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेतेय. शेवटचा लाडू मी वळतीये. सारण अगदी मोकळं आहे. तितकंच हाताने दाबलं तर मऊ लुसलुशीत सुद्धा आहे. अगदी व्यवस्थित लाडू वळला जातोय. तयार झाले कमीत कमी तुपातले रवा बेसनाचे लाडू. एवढ्या रवा बेसनाच्या प्रमाणामध्ये एकूण 30 लाडू तयार झाले आणि हा शेवटचा छोटासा 31वा लाडू. वजनाने म्हणाल तर तयार झालेल्या लाडूचं वजन 1 किलो 100 ग्रॅम भरलेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरी रवा बेसनाचे लाडू करून पहा. मला अभिप्राय कळवत राहा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.